मंडळी, इडली तर आपण नेहमीच बनवतो, पण तुमची इडली हॉटेलसारखी पांढरी शुभ्र आणि कापसासारखी मऊ होत नाही का? मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। आज आद्याच किचनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा 3 खास टिप्स ज्याने तुमची इडली रोजच परफेक्ट होईल। चला तर मग सुरुवात करूया। इडली मऊ होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण। मी इथे 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, पण लक्षात ठेवा, पीठ आंबवताना त्यात कधीही आधी मीठ टाकू नका, विशेषतः थंडीच्या दिवसात। पीठ जितकं छान फुलेल तितकीच तुमची इडली जाळीदार होईल। बघा आपलं पीठ कसं मस्त रसरसून फुगलंय। आता पात्राला थोडं तेल लावून आपण हे वाफवायला ठेवूया। इडली वाफवताना गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि बरोबर 10 ते 12 मिनिटांनी गॅस बंद करा। जास्त वेळ वाफवली तर इडली कडक होऊ शकते। चला, आपल्या इडलीला वाफ येईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। एक महत्त्वाची टीप, चटणी वाटताना त्यात थोड्या बर्फाच्या क्यूब्स टाका, यामुळे मिक्सरच्या उष्णतेने कोथिंबीर काळी पडत नाही। आणि हो, हॉटेलसारखा थिकनेस हवा असेल तर थोडी भाजलेली चणा डाळ किंवा शेंगदाणे टाकायला विसरू नका। याला मी जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे। ही चटणी तुम्ही सँडविच, भजी किंवा इडली सोबत एन्जॉय करू शकता। आपली इडली रेडी झालेली आहे। इकडे तुम्ही पाहू शकता आपली इडली किती सॉफ्ट आणि जाळीदार झाली आहे, अगदी कापसासारखी। जर तुम्हाला ही सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच पिठापासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। त्यामुळे आद्याच किचनला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।